नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, 6 जुलै हा दिवस वर्ल्ड झुनोसिस डे म्हणून साजरा केला जातो. मुळात झुनोसिस या शब्दाचा अर्थ म्हणजे प्राण्यांपासून माणसांना होणारे आजार आणि माणसांपासून प्राण्यांना होणारे आजार असा आहे. साधारणपणे प्लेग, रेबीज, डेंग्यू, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू किंवा अगदी अलीकडचा इबोला व्हायरस असे अनेक आजार म्हणजे 200हून अधिक आजार आपल्या परिचयाचे आहेत. मग या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाय कोणते असावेत किंवा एकंदरीतच या अनुषंगाने लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. आणि त्याच अनुषंगाने आजची आपली चर्चा. आजचा आपला विषय आहे प्राण्यांपासून होणारे संसर्गजन्य आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे परळ, मुंबई येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर आशिष पातुरकर यांना. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. थँक्यू. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय सायन, मुंबई येथील औषध विभागाच्या प्राध्यापिका आणि संधिवात तज्ज्ञ प्रमुख डॉक्टर योजना गोखले. मॅडम नमस्कार. तुमचंही सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. मंडळी, तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांमार्फत आमच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया. 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून फोन करताना 022 हा एसटीडी कोड फिरवायला विसरायचा नाहीये. सगळ्यांना माहिती आहेच, पण तरीही नेहमीप्रमाणे एक विनंती वजा सूचना. प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून व्यवस्थित मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. आजचा विषय आहे प्राण्यांपासून होणारे संसर्गजन्य आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय. आणि मार्गदर्शन करतात डॉक्टर आशिष पातुरकर आणि डॉक्टर योजना गोखले. पुन्हा एकदा दोघांचं सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत. आजचा दिवस वर्ल्ड झुनोसिस डे म्हणून साजरा केला जातो. आणि झुनोसिस या शब्दाचा अर्थच असा आहे की प्राण्यांपासून माणसाला आणि माणसांपासून प्राण्यांना होणारे आजार. आपण एकेका टप्प्याकडे हळूहळू मुद्द्याकडे त्या येऊया एकेका टप्प्याने. मुळात मॅडम, मला तुम्हाला विचारायला आवडेल की प्राण्यांपासून जे माणसाला आजार होतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माणूस जेव्हापासून शेती करू लागला किंवा काही कारणासाठी माणसं अन्न म्हणून प्राण्यांचा उपयोग करायला लागले, अन्नाचं प्राण्यांचं मांस म्हणा किंवा मासे पकडणे म्हणा किंवा प्राण्यांची अंडी म्हणा किंवा शेतीसाठी प्राण्यांचा उपयोग करू लागले, वाहतुकीसाठी प्राण्यांचा उपयोग करू लागले, तसा तसा माणसाचा आणि प्राण्यांचा संपर्क वाढत गेला. आणि मग प्राण्यांमध्ये जे जे काही आजार होते, काही काही वेळा प्राण्यांना आजार असतो, काही काही वेळा प्राणी जस्ट एखादा जीवाणू कॅरी करतात म्हणजे ते कॅरियर असतात. त्या आजारापासून त्यांना आजार असा त्यांना नसतो, जे आर जस्ट अ कॅरियर. त्या ते माणसाला व्हायला लागले ते आजार. मग त्याच्यामध्ये काही काही बॅक्टेरियल म्हणजे सूक्ष्म जीवाणूपासून होणारे आजार आले, जसं टायफॉइड म्हणा, ब्रुसेलोसिस म्हणा. काही व्हायरसमधनं व्हायरल आजार आले, जसं रेबीज आहे, इबोला व्हायरस, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू. काही जंतांपासून होतात आजार म्हणजे सिस्टिसर्कोसिस म्हणा. म्हणजे आता काही काही प्राणी ते जंत त्यांच्या विष्ठेमधनं जातात आणि मग किंवा त्यांच्या मांसामध्ये पण त्या जंतांची अंडी असतात किंवा लार्वा असतात आणि मग तसं इन्फेक्टेड मांस खाल्ल्यामुळे माणसाला ते आजार होऊ शकतात. किंवा विष्ठेमध्ये जेव्हा ते अंडी जातात त्या जंतांची, मग त्या फूड कंटॅमिनेशन, त्या म्हणजे समजा पालेभाज्या तिथे ग्रो केलेल्या असतील आणि त्या व्यवस्थित आपण धुवून नाही खाल्ल्या तर त्याच्यामुळे मग ते माणसाच्या अन्नमार्गामध्ये जातात, ते आजार होतात. क्वचित काही वेळा काही फंगल आजार असतात तेही होऊ शकतात.
तर अशा प्रकारे प्राण्यांपासून माणसाला आजार होण्याचा संभव असतो आणि जवळजवळ 1,500 जे इन्फेक्शियस डिझिजेस आहेत माणसामध्ये त्यातले रिसर्चप्रमाणे ऑलमोस्ट 60% सरासरी 60% आजार हे प्राण्यांपासून आपल्याला झालेले आहेत. बरं. आणि काही आजारांबद्दल आपल्याला विशेष माहिती नाही की हे खरंच प्राण्यांपासून आलेत की नाही, त्याचा केवळ अंदाज लावला जातो. म्हणजे काही आजार ज्याचे मिझल्स म्हणा किंवा HIV म्हणा हे कदाचित प्राण्यांपासून आलेत असा एक अंदाज आहे. म्हणजे अजूनही त्याचा अभ्यास चालू आहे आणि मला वाटतं नवीन नवीन इमर्जिंग झुनोटिक डिझिजेस पण आहेत की त्याचं ओरिजिन आपल्याला कळतं की हे हे प्राण्यांपासून आपल्याला झाले, म्हणजे हा मूळ आजार प्राण्याचा आहे. अच्छा अच्छा. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की 60% आजार हे प्राण्यांपासून होतात, म्हणजे आकडा हा खरंच खूप मोठा आहे नाही का सर? याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि यालाच जोडून मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न असा विचारीन की जो हा 6 जुलै हा दिवस वर्ल्ड झुनोसिस डे म्हणून जो साजरा केला जातो, मुळात हा दिवस साजरा करण्यामागची पार्श्वभूमी काय आहे? 6 जुलै हा दरवर्षीप्रमाणे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी या दिवशी लुईस पाश्चरने अँटी रेबीज ही व्हॅक्सिनेशन शोधून काढलं होतं. अच्छा, म्हणजे रेबीजवर पहिलं व्हॅक्सिनेशन या दिवशी शोधून काढलं होतं. त्या प्रित्यर्थ रुडॉल्फ म्हणून एक शास्त्रज्ञ होता, त्यांनी ही संकल्पना आणली की हा दिवस झुनोसिस डे म्हणून साजरा करायला हवा. आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणेच आपल्याकडे जवळजवळ 60 ते 70% डिसिजेस असे आहेत जे संसर्ग ॲनिमलपासून माणसांना होऊ शकतात. बरं. आणि त्यातले आपल्या इंडियामध्ये आपल्याला बरेचसे आता नवीन नवीन रोग कळायला लागलेले आहेत. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही रिसेंटली आलेला स्वाईन फ्लू घ्या किंवा H1N1 घ्या, याची सगळ्यात मोठी समस्या जगासमोर उभी आहे. त्याच्यामुळे आज H1N1 मुळे जवळजवळ 8,000च्या वरती लोक मेलेले आहेत. आता याच्या व्यतिरिक्त विषाणूजन्य रोग म्हणजे अँथ्रॅक्स आहे, ब्रुसेलोसिस आहे, मॅडमने सांगितलेलंच आहे, टायफॉइड आहे. सूक्ष्मजीव विषाणू म्हणजे व्हायरसेसबद्दल सगळ्यात महत्त्वाचा रोग आपल्या भारतात आहे तो आहे श्वानदंश, आज रॅबीज, जो सगळीकडे खूप कॉमन आपल्याला आढळतो. त्याच्या व्यतिरिक्त आता उन्हाळ्यात पावसाळ्यात जनरली सगळीकडे पाणी साठतं, मुंबईत तर एस्पेशली जास्त साठतं, तर त्यात लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. आता आपण म्हणाल की पावसाळ्यातच का दिसतात सर, तर पावसाळ्यात याचं कारण असं आहे की हा लेप्टोस्पायरा हा उंदरांमध्ये असतो. बरं. आणि जेव्हा पाणी उंदरांच्या बिळात जातं, उंदीर बाहेर येतात आणि उंदरांवर जेव्हा उंदीर पाण्यात करतात तेव्हा ते लेप्टोस्पायरा जंतू जीवाणू जे आहेत ते पाण्यात मिसळतात, म्हणजे जे साठलेलं पाणी असेल. आणि जेव्हा आपण माणसं त्या पाण्यातनं जातो किंवा आपल्या पायाला जखम झालेली आहे त्याद्वारे ते शरीरात प्रवेश करतात. बरं, हे झालं एक महत्वाचं की जेव्हा आपण माणूस प्राण्यांच्या संगतीत राहत असतो, आता गरजेनुसार माणसांची म्हणजे मांसल कोंबड्या निघाल्या, जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्या निघाल्या आहेत, मांसल जास्त लवकर देणाऱ्या मेंढ्याच्या जाती विकसित झालेल्या आहेत, संरक्षणासाठी लोक कुत्रे पाळायला लागलेले आहेत, आवडीनुसार मांजर पशुपक्षी पाळायला लागलेले आहेत. तर जेव्हा माणूस आणि प्राण्यांची संगत ही जवळची आहे तेव्हा हे रोग होण्याचा संभव जास्त असतो. मग संभव म्हणजे संसर्ग होण्याचे मार्ग खूप वेगवेगळे असू शकतात, पण त्याबद्दल तर जाणून घ्यायचंच आहे. पण मुळात झुनोसिस या शब्दाचा अर्थ आपण असंच मानतो की प्राण्यांपासून माणसांना होणारे आजार आणि माणसांपासून प्राण्यांना होणारे आजार. आता तुम्ही जर सांगितलं की 60 ते 70% आजार हे प्राण्यांपासून होत असतात माणसांना, पण अशी शक्यता सुद्धा आहे की माणसांकडून सुद्धा प्राण्यांना होणारे आजार असू शकतात. याबद्दल मॅडम तुम्ही काय सांगाल? त्याच्याबद्दल मला वाटतं सर जास्त सांगू शकतात, कारण नाही मला माणसांचे आजार जास्त माहिती प्राण्यांच्या आजारांपेक्षा. नाही, त्याच्यापासून पण आपण तुम्ही सिंपल उदाहरण घेतलं की जसं प्राण्यांपासून होणारे आजार हे जसे कॉमन असतात तसे माणसांपासून सुद्धा काही आजार हे माणसांमध्ये प्राण्यांमध्ये होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आपण कोणताही डिसीज घेतला आज, तो इन्फेक्शियस असेल तर तो नक्कीच डेफिनेटली तो माणसांना सुद्धा अपायकारक असू शकतो. नंबर 1. नंबर 2, नुसतं जवळ राहण्यानी किंवा यांनी काही इन्फेक्शन होईल असं नाही. आज आपण ज्या 21व्या सेंचुरीत आहोत तेव्हा आपल्या इटिंग हॅबिट्स बदललेल्या आहेत. दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांस व मांसजन्य पदार्थ इत्यादी वेगवेगळे पदार्थ जेव्हा खातो, रेडी टू ईट,
रेडी टू सर्व या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ आज बाजारात अवेलेबल आहेत. वेळ वाचवण्यासाठी, कारण का वेळ खूप, वाचवण्यासाठी धकाधकीचं जीवन झालेलं आहे. जीवन, दोघेही नवरा बायको काम करतायत, येताना एक रेडी टू ईट फूड उचललं, पण त्या फूडची प्रक्रिया कशी झाली आहे, त्याच्यातनं ते स्लॉटर करताना, प्रोसेसिंग करताना त्याची व्यवस्थित काळजी घेतली की नाही, किंवा दूध व्यवस्थित पाश्चराईज झालंय की नाही, हो. हे सगळ्या गोष्टी आता हळूहळू लोकांच्या लक्षात येत आहेत. त्यामुळे दोन्हीकडनं व्हायस वर्सा, जनावरांपासून माणसांनाही होऊ शकतात, माणसांपासून जनावरांनाही हे रोग होऊ शकतात. बरं. आता मॅडम तुम्ही सांगाल की हे आजार, आपण जेव्हा म्हणतो की मानवाला होणारे 60 ते 70% आजार हे प्राण्यांपासूनच होतात, आणि अजूनही अनेक संशोधन चालू आहे की आणि असे आजार आहेत का, मग मुळात हे आजार कोणकोणत्या प्रकारचे असू शकतात? आता आपण जर काही कॉमन आजार घेतले ना, काही आपण समजा फूड बोन आजार धरूया, आपण जशा प्रकारे संसर्ग होतो त्याच्याप्रमाणे धरूया. फूड बोन धरले म्हणजे जे आपण अन्न खातो ते इन्फेक्टेड आहे. ओके, तर समजा दूध हे आपल्या रेग्युलर वापरामधलं गोष्ट आहे, तर जर इन्फेक्टेड असेल दूध, तर दुधामधनं साल्मोनेला म्हणजे टायफॉइडचे जंतू, ई कोलाय ज्यामुळे बॅक्टेरियल डिसेंट्री होऊ शकते. दुसरा ब्रुसेलोसिस आजार. साल्मोनेला आणि ई कोलाय हे व्हेरी वेल नोन असे जीवाणू आहेत, त्याच्याबद्दल डायग्नोसिस होत नाही असं शक्यता होत नाही. एक आजार आहे ब्रुसेलोसिस, ज्याच्याबद्दल सहसा मेडिकल साईडला त्याच्याबद्दल विशेष माहिती नसते, आणि त्यामुळे तो आजार जेव्हा ताप म्हणून माणूस येतो किंवा एक प्रकारची सिव्हिअर कंबरदुखी म्हणा किंवा सांधेदुखी होते, आणि तेव्हा ब्रुसेलोसिसचं बऱ्याचदा निदान लक्षात घेतलं जात नाही. तर ते एक दुधापासून आणि अनपाश्चराइज मिल्कमुळे होतं. प्राण्यांमध्ये जर बघायला गेलं ना, तर म्हणजे तर आपल्या भारतामधले जवळजवळ 20 ते 40% पशुधन, गाई, म्हशी, मेंढ्या, बकऱ्या, याक, उंट यांच्यामध्ये ब्रुसेलोसिसचं इन्फेक्शन आहे. हे इंडियन वेटरनरी जर्नल्सच्या रेग्युलर त्यांचे जे इश्यूज निघतात त्याच्यामध्ये पब्लिशही झालेलं आहे. पण समोर आपल्याकडे ब्रुसेलोसिस कंट्रोल मेजर्स म्हणजे टेस्ट होते, 30-40% प्राण्यांना आहे, ते दुधामधनं ते ब्रुसेलोसिसचे जंतू. या ब्रुसेलोसिस बद्दल मॅडम तुमच्याकडनं आणखीन जाणून घ्यायचंय, कारण तुमचा त्यावर खास अभ्यास आहे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. अरविंद देशमुख आपल्याशी बोलतात हैदराबादहून. नमस्कार, बोला. हा, नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा, नमस्कार. मी अरविंद देशमुख बोलतो हैदराबादहून. माझा प्रश्न असा आहे दोघांनाही, पाहुण्यांना, की मांजरी जर घरात पाळल्या तर आपल्याला काय काय रोग होऊ शकतो पुरुषांना किंवा मानवजातीला, आणि काय खबरदारी घ्यावी जर पाळल्यास तर? धन्यवाद. काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचलेला नाहीये. आपण चर्चेला सुरुवात करूया, कालांतराने आपल्याला तो प्रश्न कळेलच. तुम्ही ब्रुसेलोसिस बद्दल बोलत होता. राईट. तर अनपाश्चराइज मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट, आता गावांमध्ये बऱ्याचदा पाश्चराइज मिल्क मिळतच नाही. मुंबईमध्ये जिथे मिळतं ना, तिथे देखील अनेकदा लोकांना पाश्चराइज मिल्क वापरायच्या ऐवजी तबेल्यामध्ये जाऊन भांड्यामध्ये किंवा बाटलीमध्ये दूध आणायला आवडतं. त्यातनं जास्त लोणी मिळतं, त्यातनं चांगलं दही लागतं किंवा घरचं तूप मिळतं. काही वेळा गरीब माणसांना 1 लिटर 1/2 लिटर दूध परवडत नाही, म्हणून ते छोट्या क्वांटिटीमध्ये घेऊन येतात. पण त्यामुळे इव्हन शहरांमध्ये देखील ब्रुसेलोसिसचं प्रमाण आहे, आणि ॲटलिस्ट पाश्चराइज दूध वापरावं, त्यामुळे ते कमी होऊ शकेल. हे झालं अन्नामार्गे किंवा दुधामार्गे. कंटॅमिनेटेड मीट म्हणजे मांस असतं, ते मांस जर का कंटॅमिनेटेड असेल तर त्याच्यामुळे पण, म्हणजे ऍक्च्युली ज्या प्राण्याला ब्रुसेलोसिस झालेला आहे ना, त्याचा मांसही कंटॅमिनेटेड असू शकतं. म्हणजे ते एखाद्या बकरीला, मेंढीला जर का ब्रुसेलोसिस झाला, तर आपण शिजवतो, अंडरकुक तर आपण भारतात खात नाही, पण आपण त्या मांसाला हात लावतो, ते धुतो, तर आपल्या हाताला जर कट्स असले तर त्याच्यामधनं ते इन्फेक्टेड दुधातनं, इन्फेक्टेड मांसामधनं देखील आपल्या शरीरामध्ये जंतू शिरू शकतात. मी एक उदाहरण ब्रुसेलोसिसचं देते, कारण हा एक असा आजार आहे जो कुठल्याही मार्गाने माणसाच्या शरीरात शिरतो. म्हणजे तो अन्नामध्ये शिरतो, त्वचेतल्या कट्समधनं शिरतो, इनहेलेशन म्हणजे श्वसन मार्गामधनं देखील आपल्या शरीरामध्ये वेगवेगळी
एंट्री पॉइंट्स आहेत जे आपण दूषित अन्नामुळे होऊ शकतं. एखादी गोष्ट आपल्याला त्वचेच्या कॉन्टॅक्टमुळे होऊ शकतो. एखाद्या श्वासामधनं आपण ते जंतू इनहेल करतो. ब्रुसेलोसिस एक असा आजार आहे की जो सगळीकडनं माणसाच्या शरीरामध्ये शिरायला त्याचा शिरकाव होऊ शकतो. आता आपण इन्फेक्टेड मीट बद्दल बोलत होतो. तर इन्फेक्टेड मीट मध्ये कधी कधी जंत म्हणजे सिस्टिसर्कस नावाचा एक जो आजार आहे तो डुकरांमध्ये असतो. पण तो डुकराच्या शरीरामध्ये ते जंत शिरतात आणि नंतर त्याच्या मांसामध्ये जातात. ते मांस जर का आपण खाल्लं, त्याची म्हणा अंडरकुक सॉसेजेस खाल्ली, वाली रेडी टू इट आहे तर ते कसं प्रिपेअर केलंय, आपण पूर्ण उकळलं नाही, ते तेवढा वेळ मायक्रोमध्ये ठेवलं नाही, इन्स्ट्रक्शन नीट वाचल्या नाहीत, घाईघाईमध्ये ते अंडरकुक जर का खाल्लं तर ते आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतात. आपल्या शरीरात जाऊन ते आपल्या डोळ्यात जातात, आपल्या मेंदूत जातात. म्हणजे आपल्याला डोकेदुखी होऊ शकते, आपल्याला कन्व्हल्जन्स फिट्स येऊ शकतात जर का न्यूरोसिस्टिसर्कसिस झाला तर. डोळ्यामध्ये जर का सिस्टिसर्कसचे जंतू शिरले तर आपली दृष्टी जाऊ शकते. तर म्हणजे तसा सिरियस आजार आहे. म्हणजे जवळजवळ 18 ते 20% अडल्ट ऑनसेट एपिलेप्सी, म्हणजे एपिलेप्सी हा लहान मुलांचा आजार झाला. अडल्ट्समध्ये जेव्हा एपिलेप्सी होते तेव्हा न्यूरोसिस्टिसर्कस जवळजवळ 20% लोकांना न्यूरोसिस्टिसर्कसिसमुळे असतं. तर दरवेळी कंटॅमिनेटेड मीठ असेल असं नाही, पण कारण आपण समजा कोथिंबीर आहे, आपण धुतो आणि वर घालतो, कधी कधी त्यानंतर वाफच काढत नाही, कारण ती वर शिवरलेली बरी दिसते, छान दिसते, हिरवी हिरवी गार दिसते. पण ती समजा अशा ठिकाणी शेतात झाली आहे की जिथं डुकरं फिरतात, तर डुकराच्या विष्ठेशी त्याचा जर का कॉन्टॅक्ट आलेला असेल तर ते आपली, कारण शिजवलं नाहीये, नुसतं नीट धुतलं नाहीये तर ते आपल्या शरीरामध्ये जाऊ शकतो. पालेभाज्या वगैरे नीट न धुता जर का वापरल्या, पण त्या झालेल्या शिजवलेल्या गोष्टी. मी कोथिंबीरीचं उदाहरण देण्याचं मुख्य कारण की कोथिंबीर आपण शिजवत नाही किंवा चटणीमध्ये घालतो. चटणी ही काही शिजवलेली वस्तू नाही, तर अशा वेळी आपल्याला अन्नामधनं होऊ शकतो. म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकत आलेलो की पालेभाज्या किंवा इतर अनेक भाज्या स्वच्छ धुवून खाव्यात, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी इथे फार उपयोगाला येऊ शकतात. प्राण्यांपासून होणारे संसर्गजन्य आजार आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर आपण आज चर्चा करतोय आणि मार्गदर्शन करतात डॉक्टर आशिष पातुरकर आणि डॉक्टर योजना गोखले. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. चारुशीला पांगारकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. आमच्याकडे गोल्डन रिट्रीव्हर नावाचा डॉग आहे. हॅलो. हा, तर ते त्याची मला स्किन वरती अलर्जी येते. डॉक्टर म्हणतात की ती अलर्जी तुम्ही चेक करा. आता त्याच्यापासूनच आहे काय, कसं कन्फर्म करायचंय? हॅलो. हा, डॉक्टर म्हणतात की अलर्जी आहे तुम्हाला, त्यामुळे स्किन वरती रॅशेस येतात. आणि मग मला प्रश्न पडला की त्याच्यापासूनच आहे का, ते कसं मला कन्फर्म करता येईल? बरं, धन्यवाद. तांत्रिक अडचणीमुळे सुरुवातीचा आपल्याला त्यांचा प्रश्न कळलेला नव्हता, पण ज्या पद्धतीने आपल्यापर्यंत आलाय ते मी तुम्हाला सांगते की त्यांना काहीतरी ॲलर्जिक रिॲक्शन झालेली आहे आणि मे बी पेट ॲनिमल्स आहेत घरामध्ये, म्हणजे पाळीव प्राणी आहेत, मग त्याच्यामुळे ॲलर्जिक रिॲक्शन आहे का असा त्यांचा प्रश्न होता. ऍक्च्युली कुठल्याही अलर्जी बद्दल आपल्याला जर का शंका असेल की अमुक एक अन्न खाल्ल्यामुळे अलर्जी होते किंवा अमुक एकाच्या संपर्कामुळे अलर्जी होते, कॉन्टॅक्टमुळे अलर्जी होते, तर तो संपर्क टाळणं किंवा ते अन्न टाळणं, म्हणजे कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप दाखवण्यासाठी ती गोष्ट टाळायची. आणि किंवा जेव्हा जेव्हा होतं तेव्हा लिहून ठेवायचं की आज मी काय खाल्लं आणि मला अलर्जी झाली, किंवा अंगावर काही उठत असेल तर मी आज काय काय, हा साबण वापरला, ही वॉशिंग पावडर वापरली. तर ते ट्रायल अँड एररनेच अलर्जी बद्दल कळतं. त्यांच्या घरी कुत्रा त्यांनी पाळलेला, बरोबर आहे, तेच ते, पण ते त्यांना ते ट्रायल अँड एररनेच कळणार की हे अलर्जी मला कुठल्या गोष्टीमुळे अलर्जी होते आहे, नाही का? कारण का अलर्जी फक्त त्यानेच होईल असं आपण ठामपणे सांगू शकत नाहीये. मगाशी जो आपल्याला फोन आला होता अरविंद देशमुखांचा, त्यांचा प्रश्न असा होता की समजा जर घरात मांजर पाळायची असेल, कारण का बऱ्याच जणांना आवड असते असे पाळीव प्राणी पाळायची, तर मांजर पाळायची असेल तर नेमकी कोणती काळजी घ्यायची? मांजर असो कुत्रा असो, हे मेनली आजकाल पाळले जातात हे आपल्या आवडीनुसार. पहिले कुत्रा वगैरे पाळायचे की ते संरक्षणासाठी, मेंढपाळ करण्यासाठी पाळायचे, पण आता त्याची आपल्या घरातला एक सदस्य म्हणून अशी जोपासना केली जाते. तर जेव्हा आपण मांजर किंवा कुत्रा घरात पाळतो, त्याच्यासोबत आपण राहत असतो, तर त्यांची पूर्णपणे काळजी घ्यायची जबाबदारी आपली असते. त्याला सर्वात प्रथम एक पशुवैद्यकाला दाखवायचं, त्याच्या कोणत्या टेस्ट करायच्या, काय त्याला ॲलर्जी आहे, काय आहे, स्किन डिसीज आहे, त्याचं लसीकरण व्यवस्थित झालं आहे की नाही हे पहिले पाहायचं.
त्याला आपण लहानपणी आपण जंताचं औषध लहान मुलांना देतो कारण माती खातात, तसंच त्याचं जंताचं औषध दिलं आहे की नाही हे विचारायचं. आणि मग असं हेल्दी मांजर जेव्हा आपण घरात आणतो त्याला एक राहण्याची एक वेगळी जागा आयडेंटिफाय करायची, नंतर त्याची स्वच्छतेची काळजी घ्यायची, त्याला जवळपास जे अन्न आपण देणार आहोत ते स्वच्छ निरोगी असेल याची काळजी घ्यावी, ज्याला पाणी देतो आपण ते सुद्धा निरोगी जंतू विरहित असावं याची काळजी घ्यावी, की जेव्हा ते मलमूत्र जेव्हा विष्ठा वगैरे करायला जातात त्याची एक जागा फिक्स करावी. जनरली आजकाल ट्रेनिंग असं देतात की जे जाऊन बाथरूममध्ये करतात, त्यामुळे त्यांना आता इकडे तिकडे घरात कुठेही न करता त्यांना तशी सवय लावावी, जेणेकरून आपल्याला त्यांच्या विष्ठेद्वारे किंवा ते असं आता अलर्जीप्रमाणे काही रोग अपाय होऊ नये. म्हणजे आपण त्यांना आपल्या सोयीसाठी आणतो, आपल्या आवडीसाठी आणतो, पण त्यांची सुद्धा तितकीच विशिष्ट पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्याला अपाय होणार नाही, तर छान आपला जो आपण ज्या उद्देशाने आणलेला आहे तो उद्देश सार्थ होईल, नाही का? बरोबर. मॅडमने मगाशी सांगितलं. हो सांगा नमूद ना. करू का? घरी मांजर असेल तर ऍक्च्युली प्रेग्नंट लेडीज जर का असतील तर त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट टाळावा, कारण एक टॉक्झोप्लाझ्मोसिस नावाचा जो आजार असतो मांजरांमध्ये होतो तो प्रेग्नन्सीमध्ये होऊन मग प्लॅसेंटल इन्फेक्शन न्यूबॉर्नला वगैरे होऊ शकतो. बरं. असं पण अगदी लहान मुलांनी किंवा वयोवृद्ध किंवा जे खूप आजारी अशी माणसं असतात ना, त्यांची ओव्हरऑल प्रकृती चांगली नसते, काही किमोथेरपीवाले, त्यांनी अशा पेट्सपासून किंवा प्राण्यांपासून दूर राहावं, कारण त्यांची स्वतःची प्रतिकारशक्ती कमी असते. अगदी. तर दे कॅन कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे त्यांना आजार व्हायची शक्यता जास्त असते. पण प्रेग्नंट लेडीजने अवॉइड करा. म्हणजे विशेष काळजी घेतली तर नक्कीच मला वाटतं होणारा अपाय टळू शकतो. मॅडमने मगाशी ब्रुसिलोसिस बद्दल सांगितलेलं आहे. प्राण्यांपासून जे वेगवेगळे आजार होतात वेगवेगळ्या माध्यमातून होतात. तर तुम्ही काय सांगाल, आणखीन कोणकोणत्या प्रकारचे आजार असू शकतात? याच्या व्यतिरिक्त मॅडमने सांगितलेले जे महत्वाचे डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये आता तुम्ही एक डिसीज घ्या की ट्युबरक्युलोसिस, जो आपल्या ह्युमन बीइंग मध्ये सगळीकडे खूप कॉमन झालेला आहे. हाच टीबी जनावरांमध्ये सुद्धा असतो. बरं. त्यामुळे सध्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक मोहीम घेतली की थुंकू नका, तो थुंकण्याद्वारे पसरतोय, श्वासोश्वासद्वारे खोकल्याद्वारे पसरतोय. तर होऊ शकते, त्याच्यावर संशोधन चाललंय की हा डिसीज रेझिस्टन्स स्ट्रेन म्हणून माणसात सुद्धा होऊ शकतो. बरं. याच्या व्यतिरिक्त श्वानदंश जो कॉमन आपण डायबिटीज बद्दल बोललेलो आहोत, पण असे जे निग्लेक्ट केलेले आजार आहेत किंवा जुनेच आजार नवीन वाढीव ताकदीने येत आहेत आज आपल्यामध्ये. काय येत आहेत ते आता आपण आपल्या भारतातली किंवा महाराष्ट्रातली कंडिशन पाहिली की आपण अँटीबायोटिक घेतो, 2-3 गोळ्यांनी ठीक वाटलं, पुन्हा डोस बंद करून टाकतो. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती जी आहे अँटीबायोटिक रेझिस्टन्स ते वाढतं त्या जीवाणूंचं, आणि पुढच्या वेळेस पुन्हा तो जीवाणूचं इन्फेक्शन झालं तर ते अँटीबायोटिक त्याच्यावर काम करत नाही. बरोबर. त्यामुळे काय होतंय की जुने आजार आहेत ते वाढीव ताकदीने पुन्हा पुन्हा येत आहेत. जसं मॅडमने सांगितलं इकोलाय होतं, डिसेंट्री होतंय, आजकाल लेप्टोस्पायरोसिस दिसत आहेत. मध्ये 1994 मध्ये आलेला प्लेग कुठून आला? तो उंदरांच्या पिसवांमधनं आला. म्हणजे आपण सगळीकडे जे पाहतो आहे आता क्यू फीवर सारखा आजार, जो सिटॅकोसिस ऑर्निथोसिस नावाच्या याच्यापासून पॅरासाइट सारख्याच एका जीवाणूपासून होतो, किंवा आता मॅडमने सांगितलं की इकानोकोकोसिस हायडायटिडोसिस, जे जनावरांमध्ये कॅटल, बफेलो, मेल कॅटल मेनली बफेलोमध्ये असतं. आता बफेलो, शीप अँड गोट मधनं तो माणसांना कुत्र्याद्वारे येऊ शकतो. तो वेगवेगळे प्रकारचे आजार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे आतापर्यंत कधी नोटीस केले नाही असे आजार सुद्धा इव्हन जंगली प्राण्यांपासून, म्हणजे ज्याला आपण वाईल्ड अॅनिमल्स म्हणतो, त्यांच्यापासून एक सुद्धा बरेचसे डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक देतो, कॅसनूर फॉरेस्ट डिसीज हा मंकीमध्ये आहे. पण जेव्हा माणूस त्यांच्या सानिध्यात जातो, त्यांचे टिक्स किंवा त्याचं उडून माणसाच्या शरीरावर चावा घेतात, त्याच्यात तो इन्फेक्शन होऊ शकतं. शकतं. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याच जणांना जंगल सफारी करायला आवडते, तेव्हा कोणती काळजी घ्यायची हे तुम्ही थोडक्यात सांगितलेलं आहे. आणखीन त्या मुद्द्याकडे यायचंच आहे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. सुशील आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. बोला. नमस्कार. बोला. हा बोला. हॅलो डॉक्टर साहेब, मी पुण्याहून सुशील बुरंगे बोलतोय. माझा प्रश्न असा आहे की
कुत्रे आपण नेहमी आता शहरामध्ये तर कुत्र्यांचं घरी म्हणजे पाळल्या जातो आणि त्या कुत्र्यांना आपण सोप्यावर म्हणजे आपल्या घरामध्ये चौकडे वावर असतो तर त्यांच्यापासून वाचण्यासाठी काय करायला पाहिजे? कुत्र्यांपासून तर खूप आजार होऊ शकतो. नाही पहा, आपलं हे प्राण्यावरचं जे प्रेम आहे हे आंधळं नसावं, डोळस असावं. वा. म्हणजे काय की तुम्ही कुत्रं घरात पाळा किंवा तुमच्या अंगणात पाळा, पण त्याची व्यवस्थितरित्या काळजी घ्या. त्याला पशुवैद्यकाकडे वेळेवर घेऊन जा, त्याचं लसीकरण व्यवस्थित करा, त्याची साफसफाई व्यवस्थित ठेवा, त्याला जे काही लागणार आहे अँटीटिक्स पावडर म्हणा, शॅम्पू, आंघोळ घालताना एखादा शॅम्पू लागेल किंवा स्कॅबिज झालं तर कोणतं औषध लावायचं आहे, याची व्यवस्थित काळजी घेतल्यावर तुम्हाला कोणताही डिसीज होण्याची शक्यता नाही आहे. म्हणजे मुळात काळजी घेतली पाहिजे आणि आपण फक्त आवडीसाठी प्राणी न पाळता त्या प्राण्याच्या एकंदरीत आरोग्याविषयी माहिती करून घेणं फार खूप गरजेचं आहे, हो, नाही का? बरोबर. आजच्या 6 जुलैच्या वर्ल्ड झुनोसिस डे निमित्ताने आपण आज चर्चा करतोय. विषय आहे प्राण्यांपासून होणारे संसर्गजन्य आजार आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय. मार्गदर्शन करतात डॉक्टर आशिष पातुरकर आणि डॉक्टर योजना गोखले. आता जसं आतापर्यंत चर्चेतनं हेच दिसून आलं की प्राण्यांची व्यवस्थित काळजी घेतली किंवा प्राण्यांचंच आपण आरोग्य जर व्यवस्थित राखलं तर नक्कीच त्यांच्यापासून होणारे जे आजार आहेत ते टाळता येऊ शकतात. आणि आजारांचं प्रमाण म्हणजे 60 ते 70% आहे असंही तुम्ही सांगितलेलं आहे. पण मग या सगळ्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणं खूप गरजेचं आहे आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने आजची आपली ही चर्चा आहे आणि आजचा हा दिवस साजरा केला जातो. मॅडम, काय सांगाल तुम्ही? एक तर आपली वैयक्तिक हायजीन आणि परिसराचं स्वच्छता हे ठेवणं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्राण्यांना हात लावल्यावरती आपण जर अन्न खायचं असेल तर त्याआधी हात व्यवस्थित धुणं आणि मग हे घरातल्या लहान मुलांपासून सर्वांना लक्षात राहून द्यायला पाहिजे. किंवा कुत्र्याच्या अंगावरनं हात फिरवला, मांजराला कुरवाळलं, त्यानंतर अन्न त्याच हाताने नाही खायचं. म्हणजे तसं पाहिलं तर दरवेळीच अन्न खायच्या आधी हात धुवायला हवेत, पण ते एक झालं. त्यानंतर प्राण्यांचा जो परिसर असतो, आता कुत्री किंवा मांजरं जी घरी असतात ती गोष्ट वेगळी, पण अदरवाईज ज्यांना पोल्ट्री जर कोणाची असेल किंवा एखादं बाजूला गोठा असेल तर त्याला कुंपण असावं, फेन्स असावं की ज्याच्याकडनं ते जेणेकरून ते प्राणी घरात येणार नाहीत, तुमच्या अंगणात येणार नाहीत. म्हणजे डायरेक्ट जो काही संसर्ग असतो तो टाळता येऊ शकेल. दुसरं, ते जिथे कुठे प्राणी असतात ते फार्म म्हणा, गोठा म्हणा, तर त्याची पण स्वच्छता ठेवणं अतिशय महत्त्वाचं. तिथं त्यांचं मलमूत्र जे काय असेल त्याचं व्यवस्थित डिस्पोजल करणं किंवा ते एरिया, कारण ते तिथल्या जमिनीमध्ये जातं, मग त्या जमिनीमध्ये ते जंतू जगतात, वाढतात, तर तिथे डिसइन्फेक्टंट वापरणं. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कारण बऱ्याचशा जंतू लघवी संडासमधनं बाहेर पडतात, काही काही जे असतात ते दुधामधनं बाहेर पडतात. तर हे तुमचं झालं स्वतःचं पर्सनल हायजीन आणि परिसराचं स्वच्छता. थोडंसं थांबवते कारण प्रतिबंधात्मक उपायांविषयी तर जाणून घ्यायचंच आहे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रश्मी आपल्याशी बोलतायत चेंबूरहून. नमस्कार, बोला. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा, आमच्या कॉलनीत 70-80 माकडं आहेत, आंब्याची झाडं खूप आहेत, त्याच्यामुळं ते कायम असतातच वर्षभर आमच्या कॉलनीमध्ये आणि सगळे फ्रुट्स खाऊन खाली टाकतात, गॅलरीमध्ये कपड्यांशी खेळतात, तर कपडे परत धुवावे लागतात आणि आमच्या घरात लहान बाळ आहे तर ते गॅलरीत खेळते, कधी त्यांची घाण असते. तर मला खूप काळजी वाटते की बाळाला गॅलरीत जाऊ देऊ की नको, किंवा त्यांनी ग्रिलला हात लावला तरी बाळ तिथे ग्रिलला पकडून उभारते, तरी मला भीती वाटते. तर ते बरोबर आहे का की अजून जास्ती काळजी घ्यायला पाहिजे? धन्यवाद मॅडम. सर, काय सांगाल तुम्ही? नाही, डेफिनेटली तुम्ही काळजी ही घेतलीच पाहिजे, कारण माकडं हे काही आपण पाळलेले नाही आहेत, त्यांच्या आरोग्याविषयी आपल्याला काहीही माहीत नाही. त्यामुळे त्यांचं वॅक्सिनेशन झालं आहे की नाही किंवा त्यांना कोणता आजार आहे हे आपल्याला कोणालाही माहीत नसतं. त्यामुळे आपल्या हातात आहे ती आपली काळजी घेणं. त्यामुळे जेव्हा केव्हा माकडं किंवा हे कपड्यावर बसतात, काही विष्ठा करतात किंवा गॅलरीत करतात, तो भाग पहिले निर्जंतुकीकरण करून घेणं हे पहिलं सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे त्यांच्यापासून काही तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका टळू शकतो. तर काळजी घेणं हेच महत्त्वाचं. कारण ज्या माकडांबद्दल आपल्याला काही माहीत नाही आणि ते आज इथे आहेत उद्या दुसरीकडे जातील, त्याबद्दल त्यांच्या हिस्ट्रीबद्दलही आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण आपली स्वतःची काळजी, आपल्या कुटुंबाची काळजी, साफसफाई, स्वच्छता, निर्जंतुकीकरण
कपड्यांवर काही जर नाचले असतील किंवा हे केलं असेल त्यांनी, तर ते पुन्हा धुवायला काही हरकत नाही. आपण आपली काळजी घेणंच गरजेचं आहे, कारण माकडांबद्दल आपण काही सांगू शकत नाही. मॅडम, तुम्ही प्रतिबंधात्मक उपायांबद्दल सांगत होतात. राईट, बरोबर. दुसरं त्याच्यामध्ये आलं की लसीकरण आलं. तर लसीकरण म्हणजे पाळीव प्राण्यांचं लसीकरण. जसं तुम्ही घरी जर का कुत्रा पाळणार असाल तर ते पप्पी आणल्यावरती त्याला अँटी रेबीज वॅक्सिन देणं, त्याचा बूस्टर देणं वेळोवेळी. मग समजा माणसाला, त्यात आपल्याला पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतो, माणसाला जर कुत्रा चावला, म्हणजे प्रिव्हेन्शनमध्ये तेही आलं की कुत्रा चावला आणि कुत्र्याला जर का रेबीज झालेला असेल तर तो आपल्याला होऊ शकतो. आणि रेबीज हा असा आजार आहे की त्याला 100% मॉर्टॅलिटी आहे, त्याला ट्रीटमेंटने माणूस बरा होत नाही. बट ॲट द सेम टाइम रेबीज हा 100% प्रिव्हेंटेबल डिझीज आहे. म्हणजे जर का कुत्रा चावला तर लगेच जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणं, म्हणजे रेबीज वॅक्सिनचा कोर्स पूर्ण करणं. त्यानंतर जी काही तिथे जखम झालेली असते त्या जखमेवरती ती स्वच्छ पाण्याने धुणं, त्याच्यावरती जर का रक्त येण्या इतकी डीप जर का जखम असेल तर त्याचं इम्युनोग्लोब्युलिन वापरणं आणि कोर्स तो रेबीजच्या वॅक्सिनचा पूर्ण करणं. म्हणजे पहिले 3 डोसेस झाल्यावरती जर का मांजर कुत्रा जिवंत आहे की नाही पाहणं आणि जर का आपल्याला त्यांना ट्रेस करणं शक्य नसेल, बऱ्याचदा शक्यच नसतं त्यांना ट्रेस करणं, तर व्यवस्थित 5 जे इंजेक्शनचा कोर्स आहे, म्हणजे 0 डे 3, 7, 14, 28, तो व्यवस्थितपणे पूर्ण करणं कोर्स हे महत्वाचं आहे. काही जण थोड्या दिवसांनी बंद करतात कोर्स. आणि एक तर ते शासकीय रुग्णालयामध्ये फ्री दिलं जातं ते वॅक्सिन, त्यामुळे त्याच्यामध्ये काही स्वतःचा खर्च होतो अशातलं नाहीये. म्हणजे जसं मगाशी सरांनी सांगितलं की जरासं बरं वाटलं तर जो काही कोर्स असतो अँटीबायोटिक्सचा तो आपण थांबवतो, तर तसं न करता व्यवस्थित तो कोर्स कंप्लीट करणं हे आपल्या हातात असतं. म्हणजे डेफिनेटली पुढची जी काळजी आहे ती टाळता येऊ शकते, नाही का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विजया आपल्याशी बोलतायत अंधेरीहून. नमस्कार. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे की हल्ली गॅलरीतून आणि खिडकीतून वगैरे खूप कबूतर येत राहतात आणि त्यांची घरटी पण अगदी घणेरडी असतात आणि त्यांच्यापासूनही काही आजार उद्भवत असतात. त्याबद्दल माहिती दिली तर बरं वाटेल. थँक्यू. धन्यवाद. मुंबईसारख्या शहरामध्ये कबुतरांचा प्रश्न खरंच खूप गंभीर होत चाललेला आहे आणि अगदी गॅलरीत खिडकीमध्ये वगैरे ही कबुतरं येत जातात. तर मग अशा वेळेला कोणती काळजी घ्यायची, सर काय सांगाल? हा प्रॉब्लेम फक्त एका भागाचा नसून पूर्ण मुंबईत जर आपण पाहिलं तर प्रत्येक सोसायटीमध्ये आपण आपल्या सोसायटीचे मेंबरच एका कोपऱ्यात कुठेतरी दाणे टाकायला सुरुवात करतात किंवा त्यांना खाऊ घालायला सुरुवात करतात. तर या कबुतरांच्या आरोग्याबद्दल जे ते विष्ठा करतात किंवा मलमूत्र तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या कुठेही करतात, कपड्यांवर करतात किंवा तर त्यामुळे डेफिनेटली हा काही ना काही आजार, आता तसे काही अभ्यास तर झालेला नाही की इतक्या पर्सेंटमध्ये इतका आजार झालेला आहे, पण होऊ शकतो. कारण कबूतर काही डिसीज फ्री नसतात, प्रत्येकाच्या विष्ठेमध्ये काही ना काही जीवाणू जंतू हे असतातच. आणि कबूतर उडून जातात तर पिसं सुद्धा पडतात किंवा त्या कबुतरांच्या पिसांमध्ये असलेल्या पिसवा, त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याचशा लोकांना दम्याचा त्रास होतो, बऱ्याचशा लोकांना ॲलर्जी येते, बऱ्याचशा लोकांना काही डिसेंट्री लागते, काही ना काही कुठे ना कुठे कॉन्टॅक्ट आल्यावर. हे काही असा अभ्यास झालेला नाही किंवा हे काही नक्की नाही की कबुतरामुळेच झालंय, पण शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण पुन्हा तेच सांगितल्याप्रमाणे आपण आपली काळजी घ्यावी. शक्यतो कबुतरांना एक कोपऱ्यात अशा ठिकाणी द्यावं की जिथे ह्युमन कॉन्टॅक्ट कमीत कमी येईल, जर दाणे हे द्यायचं असेल तर, आणि त्यांच्या जास्त जवळ न जाता त्यांना तसं खाऊ घालावं. बरोबर. म्हणजे बोला. वरच्या मजल्यावरची घरं असतात ना, तिथं माणसं त्यांना दाणे घालायला नाही गेले तर देखील कबूतर अशी ती कौलाखाली राहतात, तर त्या माणसांना बऱ्याचदा टाळता येत नाही. पण मग त्यांनी कबुतराचं नेट लावावं, प्रोटेक्टिव्ह नेट. म्हणजे ते त्यांच्या म्हणजे इथेही अर्थात आपल्याला हेच सांगायचंय की आपण आपली काळजी कशा प्रकारे करतो हे फार महत्वाचं आहे. कारण का पशुपक्ष्यांची आपण काळजी किंवा त्यांच्याबद्दल हिस्ट्री आपण जाणून घेऊ शकत नाही बाहेरच्या पशुपक्ष्यांबद्दल, त्यामुळे आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे, नाही का? फोन आलेला आहे. डॉक्टर V.S. महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. आतापासून आपली चर्चा माणसापासून प्राण्याला आणि प्राण्यापासून माणसाला चर्चा झाली, पण काही आजार असे आहेत की प्राण्यांपासून प्राण्याला होत असतात, याबद्दल जरा चर्चा करावी. आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे जे रेबीज आहे, रेबीज हा जो रोग आहे, या रोगासाठी पशुवैद्य किंवा जी माणसं प्राण्यांशी एक्सपोज होण्याची शक्यता जास्त असते
त्यांच्यामध्ये सुद्धा कसं वॅक्सिनेशन घ्यावं, अँटीरेबिक वॅक्सिन प्रिव्हेंटिव्ह म्हणून काय करावं याबद्दल बी जरा चर्चा करावी. चर्चा फार चांगली चाललेली आहे. अभिनंदन. धन्यवाद सर. माणसांपासून प्राण्यांना आणि प्राण्यांपासून माणसांना होणारे आजार याविषयी आपण आता बोललेलोच आहोत आणि त्याच निमित्ताने आपण आज चर्चा करतो आहोत. पण त्यांचा प्रश्न खूप छान होता, वेगळा मुद्दा होता त्यांनी मांडलेला, की प्राण्यांपासून प्राण्यांना सुद्धा अनेक आजार होतात. त्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? प्राण्यांपासून जसं माणसांपासून माणसाला आजार होतात तसे प्राण्यांपासून प्राण्यांना आजार होऊ शकतात. कारण आता आपण पाहिलं की टीबी, आपण आता सगळीकडे कॅम्पेन चालू आहे की खोकलताना तोंडावर हात ठेवा किंवा रुमाल ठेवा, नाही तर दुसऱ्याला होऊ शकतो. तसंच जे प्राण्यांचे आजार आहेत ते सुद्धा कॉन्टॅजियस असतात. बरं. म्हणजे डिसेंट्री लागली, एका जनावराला लागली किंवा चाऱ्यामध्ये काही खाण्यात आलं, एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला त्या डिसेंट्रीमुळे दुसरा तुमचा चारा कॉन्टॅमिनेट झाला किंवा चारा स्वतःच कॉन्टॅमिनेटेड आहे किंवा जनावरांपासून तो कॉन्टॅमिनेट होतोय, अशाप्रमाणे सुद्धा जनावरातून जनावर हे रोग होऊ शकतात. एस्पेशली पावसाळ्यात आपण पाहतो की पावसाळ्यात सगळीकडे पाणी असतं, त्यामुळे गटाराचं पाणी आलं किंवा नालीचं पाणी आलं, त्यांनी काही फील्ड कॉन्टॅमिनेट झाली किंवा फील्ड कॉन्टॅमिनेट झाले, तर त्यामुळे असे संसर्गिक रोग प्राण्यांपासून प्राण्यांना होऊ शकतात किंवा शक्यता नाकारता येत नाही. आता याचा उपाय म्हणजे पुन्हा स्वच्छता. पण मॅडम जसं ते बोलले की व्हेटरनरी डॉक्टरनी काय काळजी घ्यावी असे केसेस किंवा अॅनिमल हाताळताना. बरोबर. ऍक्च्युली प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये होणाऱ्या आजारांमध्ये मला पुन्हा ब्रुसेलोसिस बद्दल सांगावं असं वाटतं, कारण प्राण्यांमध्ये हा आजार सेक्शुअली ट्रान्समिटेड आहे. ओके. त्यामुळे एका जर का रेड्याला ब्रुसेलोसिस असेल तर त्या गोठ्यातल्या सगळ्या म्हशींना ब्रुसेलोसिस होऊ शकतो. बरं. आणि आपण जेव्हा 30 ते 40% कॅटल पशुधनाला ते आहे म्हणतो, म्हणजे तो किती फास्ट स्प्रेड होऊ शकतो प्राण्यांमध्ये ते बघा. सेकंडली, ब्रुसेलोसिस या आजाराला प्राण्यांमध्ये ट्रीटमेंट नाही. इतर देशांमध्ये म्हणजे जगामध्ये फक्त 17 देशांमध्ये ब्रुसेलोसिस कंट्रोल केलेला आहे, इरॅडिकेट केलेला आहे. तिथे असं असतं की प्राण्यांची रक्ताची चाचणी होते आणि जर का ब्रुसेलोसिस आढळला त्याच्यामध्ये तर दॅट ॲनिमल इज कल्ड, रिमूव्ड फ्रॉम हर्ड, इन शॉर्ट इट इज स्लॉटर्ड. ओके. आणि त्या मालकाला ते कॉम्पेन्सेशन त्यांच्या सरकारकडून दिलं जातं. अच्छा. कारण तो आजार बराच होणार नाही त्यांच्यामध्ये आणि इतर प्राण्यांना अपाय होतो आणि ते प्राणी दुधामधनं ते जंतू सतत सिक्रेट करत राहतात आणि त्यापासून माणसाला होत राहतो. माणसाला जर प्रिव्हेंट करायचं झालं तर माणसाने पाश्चराइज दूध वापरावं. आपण धारोष्ण दूध तब्येतीला चांगलं वगैरे अशा सगळ्या चुकीच्या कल्पना डोक्यातनं काढून टाकाव्यात. व्हेटरनरीजने काय काळजी घ्यावी. मॅडम मी थोडंसं थांबवते, आपण त्या मुद्द्याकडे यायचंच आहे, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. मिलिंद देशमुख आपल्याशी बोलतात चिखलीहून. बोला. हॅलो. हॅलो सर, डॉक्टर साहेब. हा बोला. हॅलो. हा डॉक्टर साहेब, मी मिलिंद देशमुख बोलतो चिखलीवरून. मला असं विचारायचं होतं, माझ्या शेजारी कुत्रा आहे जसं, तो खूप लहान आणि त्याचं इन्फेक्शन मला झालेलं असं वाटतं. हॅलो. हा बोला. हा मला असं वाटतं जसं कुत्रा आहे आमच्या शेजारी, त्याच्या लाळीपासून थोडं इन्फेक्शन झालेलं आहे. बरं, धन्यवाद. त्यांच्या शेजारी कुत्रा आहे आणि तो फार लाळ गाळतो आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुलाला इन्फेक्शन झालं आहे असं त्यांना वाटतंय. तर याबद्दल सर काय सांगाल? सगळेच कुत्रे काही इन्फेक्टेड नसतात किंवा सगळेच प्राणी इन्फेक्टेड नसतात, त्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या कुत्र्याला एक तर पशुवैद्यकीयाला दाखवावं आणि त्याच्याकडनं त्याच्या सगळ्या चाचण्या करून घ्याव्या की खरोखर जे इन्फेक्शन आहे ते कुत्र्यांमुळे झालं आहे की नाही तर आपल्या घराची स्वच्छता वगैरे काही कमी पडली असेल इन्फेक्शन व्हायला, तिथे लक्ष घालावं. कारण कुत्रा आहे किंवा कशामुळे झालं हे पहिले शोधून काढल्याशिवाय, जसं मॅडम म्हणालात की ट्रायल अँड एरर करूनच ते शोधावं लागणार आहे, म्हणजे ह्याच्यामुळे झालंय की त्याच्यामुळे झालंय. मॅडम, तुम्ही व्हेटरनरी डॉक्टरांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगत होतात. राईट. म्हणजे त्यांनी एकतर प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग्स घालायला पाहिजे, ग्लव्स घालायला पाहिजे. समजा एखादी डिलिव्हरी कंडक्ट करतायत, ते वासरू जन्माला येत आहे तेव्हा, तर मग जे इन्फेक्टेड पार्ट्स आहेत त्याचा डायरेक्ट आपल्या त्वचेशी कॉन्टॅक्ट होऊ नये म्हणून ग्लव्स घालून करावं काम.
किंवा पूर्ण बाह्यांचे सदरे घालावेत, व्यवस्थित सॉक्स, बूट, कारण मलमूत्र पसरलेलं असणार किती पण आपण तुम्ही निर्जंतुकीकरण करायचं म्हटलं तरी देखील व्यवस्थित चपला, बूट घालणं, मास्क वापरणं, कारण काही काही इनहेलेशनने पण जातात, जंतू श्वसनमार्गे पण जाऊ शकतात, त्यामुळे मास्क वापरणं. आणि ॲक्च्युली ज्यांना कुत्र्यांचा सतत संपर्क येतो त्यांच्यासाठी प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणजे त्यांचं वॅक्सिनेशनबद्दल देखील सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे जर का खूपच हाय रिस्क असेल की रोजच बाबा कुत्र्यांचा संपर्क येतो आहे तर मग प्री एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस म्हणतात त्याला, पण त्याच्याबद्दल जास्त माहिती म्हणजे मला खरं तर नाहीये, पण दॅट इज ऑल्सो प्रोफिलॅक्सिस येतं. आणि ते जर आपण घेतलं, मोस्टली जे व्हेटरनरियन्स जे प्रॅक्टिस करतात, ज्यांचा कुत्रा मांजरांशी जास्त संपर्क असतो, ते जनरली ह्या गोष्टी ऑलरेडी करतात. आणि जसं मॅडमनी सांगितलं की ग्लोव्ज घालावे किंवा प्रोटेक्टिव्ह क्लोथ, इट इज अ बायोसेफ्टी मेजर. आणि आमच्या ज्या व्हेटरनरी कोर्समध्ये आम्ही अंडर ग्रॅज्युएट पासून सगळ्या व्हेटरनरियन्सना ते कंपल्सरी करतो की हाऊ, बिकॉज तुमचं पूर्ण आयुष्य पुढचं हे अॅनिमल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये जाणार आहे, तर त्यांच्यापासून होणारे रोग कोणते आणि ते कोणत्या कोणत्या मार्गाने तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय प्रिकॉशनरी मेजर घ्यायचे आहेत. फॉर एक्झाम्पल बायोसेफ्टी मेजर गॉगलपासनं, मास्कपासनं, पूर्ण युनिफॉर्म, ॲप्रॉन, ग्लोव्ज, एव्हरीथिंग इज प्रोटेक्टेड. पण काही लोक जे करत नाही चुकून किंवा निष्काळजीपणाने, त्यांना मग अशा इन्फेक्शनची शक्यता किंवा संभव असतो. म्हणजे पुन्हा तेच की आपण आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे. मग जिथे आपण डॉक्टर असू किंवा आपण एक माणूस म्हणजे सामान्य माणूस म्हणून असू, आपण आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे, नाही का? प्राण्यांपासून होणारे संसर्गजन्य आजार आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर आपण आज चर्चा करतोय. मार्गदर्शन करतायत डॉक्टर आशिष पातुरकर आणि डॉक्टर योजना गोखले. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. राजश्री बावकर आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा, नमस्कार. हॅलो. हॅलो, नमस्कार. बोला. हॅलो. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय, सलग प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हॅलो, नमस्कार. हा, माझे काय नाही, माझा नमस्कार. 20 वर्षाची मांजर आहे, तर तिला ना अचानक दृष्टी गेली, तिची डोळ्यातून थोडंसं लाल पाणी निघतं, तर ते आजाराचं लक्षण आहे का? आणि मांजराची स्वच्छता कशी घ्यावी? ती घाणेरडी नाहीये, घरातच असते आणि फॅमिली प्लॅनिंग वगैरे सगळं ऑपरेशन करून आम्ही नीटनेटकं तिची सेवा करतो. पण अचानक हे झालं, हे कशामुळे झालं असेल? प्लीज मला सांगा. ठेवते मी फोन. हा मॅडम, आपण डोंबिवलीत राहता, तर त्यामुळे तिथल्या जवळच्या कोणत्याही पशुवैद्यकीय दवाखान्यात तिला ताबडतोब घेऊन जा, कारण ते डोळे कशामुळे तिचे बंद झाले किंवा लाल झालेत आणि त्याच्यातनं जे काय जे पाणी येतंय ते कशामुळे येतं हे पहिले शोधून काढणं महत्वाचं आहे. आणि त्याची ट्रीटमेंट झाल्याशिवाय पुढे तुम्ही काही करू शकणार नाही. तर ताबडतोब डोंबिवलीला बरेचसे व्हेटरनरियन प्रॅक्टिस पण करतात किंवा शासकीय व्हेटरनरियन पण तिथे असेल, तर त्याला ताबडतोब जाऊन दाखवलं तर तुम्हाला तुमच्या मांजरीबद्दल काही ना काही उपाय करता येतील. कारण का आपण नक्की सांगू शकत नाहीये की ते इन्फेक्शन आहे की काय आहे ते, त्यामुळे लवकरच त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन काळजी घेऊ शकतात. आता मला एक महत्वाच्या मुद्द्याकडे असं यायचंय की आपण बघितलं की प्राण्यांपासून होणारे आजार बरेच आहेत आणि मुळात शेतकरी जो आहे त्याच्याकडे प्राण्यांची संख्या फार मोठ्या संख्येने असते. मग त्यांनी कोणती काळजी घ्यावी? आता आपण जर आपल्या भारत हा शेतीप्रधान देश आहे, त्याच्यात पाहिलं तर मॅक्झिमम लोक हे शेतकरी आहेत, 70% वरती. तर त्यांच्या घरी गाई, म्हशी, बकरी, कुत्र, मांजर ह्या गोष्टी तर सगळ्या आल्याच किंवा 10-12 मागे कोंबड्या घराच्या, ज्याला आपण बॅकयार्ड पोल्ट्री म्हणतो. तर या सगळ्या गोष्टीची काळजी घेताना शेतकऱ्यांनी त्याचा गोठा, गाईचा गोठा, गाईचं सगळं परिसर स्वच्छ ठेवावा, त्यांचं मलमूत्रेची विल्हेवाट व्यवस्थितरित्या लावावी, जिथे जिथे काही टिक्स किंवा काही इन्फेस्टेशन झालं असेल तिथे तिथे व्यवस्थित फवारणी करून त्यांचा कंट्रोल करावा. आणि बरेचदा असंही पाहायला मिळतं खेड्यापाड्यात की मेलेले जनावर हे असं वेशीवर जाऊन टाकून देतात. आता वेशीवर टाकल्यावर काय होईल की तिथे पशुपक्षी येतील, गिधाडं येतील, कुत्रे जातील, ते खातील. जर ते इन्फेक्टेड असेल तर त्यांचा रोग पुन्हा त्या प्राण्यांना होऊ शकतो. म्हणजे एका प्राण्यांमुळे पुन्हा
हा, म्हणजे जरी हजारो तो पक्षी मृत असला तरी सुद्धा तो अनेक इन्फेक्शन दुसऱ्यांना देऊ शकतो आणि पुन्हा तेच लोक जे प्राणी त्यांनी जे खाल्लेलं आहे इन्फेक्टेड होऊन माणसाच्या सानिध्यात आले तर त्यांना सुद्धा पुन्हा तो अपाय होऊ शकतो. त्यामुळे त्या मृत जनावरांची विल्हेवाट लावताना सुद्धा त्याला व्यवस्थितरित्या खड्ड्यात पुरून गाडून व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावावी किंवा त्याला जाळून टाकण्यात यावं, जे काही सोयीचं असेल ते. मुळात आपण व्यवस्थित विल्हेवाट लावली तर मला वाटतं त्या मृत जनावरांपासून होणारा सुद्धा अपाय नक्कीच टाळता टाळू येऊ शकतो. शकतो. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दिनेश कुमार आपल्याशी बोलतायत बडोद्याहून. नमस्कार. कुत्रा बोला. पाळलाय मी. आता तो गाडी वगैरे फिरतो, घरात फिरतो. असं काही डिसइन्फेक्टंट आहे का स्प्रे केल्यामुळे प्रोटेक्शन होऊ शकतं? बर, धन्यवाद. घरात कुत्रा पाळलेला आहे आणि असं काही डिसइन्फेक्टंट आहे का की जे स्प्रे केल्यामुळे प्रोटेक्शन सुरक्षा मिळू बरेचसे शकते? डिसइन्फेक्टंट बाजारात अवेलेबल आहेत आणि त्यामुळे डिसइन्फेक्शनमुळे तुमच्या एका त्या रोगाची तीव्रता तुम्ही कमी करू शकता जर तो इन्फेक्टेड असेल तर. पण ही काय रोज डिसइन्फेक्शन करायची गरज नाही. जर तुमचा कुत्रा हेल्दी असेल, व्यवस्थित असेल तर डिसइन्फेक्शन करायची गरज नाही किंवा मग त्याला सेपरेट त्याची झोपायची सोय करावी की जेणेकरून तुम्हाला रोज ते डिसइन्फेक्शन करायची गरज राहणार नाही. पण त्याची जर आरोग्याची काळजी तुम्ही व्यवस्थित घेतली तर रोज डिसइन्फेक्शन करायची तुम्हाला गरज राहणार नाही अनलेस देर आर सर्टन डिसीजेस. म्हणजे त्याला जर डिसीज असेल किंवा त्याचं मलमूत्र तुमच्या बेडवर पडलेलं आहे किंवा त्याला स्कॅबिस झालेला आहे, स्किन रोग झालेला आहे, त्वचा रोग ज्याला आपण म्हणतो, तरच त्याच्यात इन्फेक्शन होऊ शकतं. पण शक्यतो व्यवस्थित काळजी घेतल्याने याच्यातले बरेचसे प्रश्न हे सुटण्यासारखे आहेत. म्हणजे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आपली काळजी घेणं, आपण प्राण्यांची काळजी घेणं, त्यांची स्वच्छता राखणं, त्यांचं लसीकरण वेळोवेळी करून घेणं, हे सगळं महत्वाचं आहे. मॅडम, अगदी थोडक्यात तुम्ही जे प्रतिबंधात्मक उपाय सांगितलेले आहेतच, आणखीन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? प्रतिबंधात्मक मध्ये आणि एक मला मुद्दा जो राहिला तो पूर्ण करावा असं वाटतो, ते म्हणजे हा पावसाच्या पाण्यामध्ये जर का माणूस बराच वेळ चालला, तास 2 तास मुंबई सारख्या ठिकाणी, तर त्या पाण्यामध्ये उंदराच्या लघवीमधनं लेप्टोस्पायरसचे जंतू आलेले असू शकतात किंवा कुत्र्याच्या पण लघवीमधनं लेप्टोस्पायरसचे जंतू असू शकतात आणि आपल्या पायाला कधी भेगा असतात, काही कट्स गेलेले असतात, तर त्यातनं आपल्याला त्या लेप्टोस्पायरोसिस होऊ शकतो. तर तसं झाल्यावरती मग डॉक्सिसायक्लिन नावाचं एक अँटीबायोटिक आहे, त्याच्या 2 गोळ्या 200 मिलीग्रॅम डॉक्सिसायक्लिन सिंगल डोस, आणि जर जास्त झालेलं असेल इन्फेक्शन तर 3 ते 5 दिवस डॉक्सिसायक्लिन घ्यावं, जेणेकरून लेप्टोस्पायरोसिस टाळू शकतो. कारण लेप्टोस्पायरोसिस ची ऑलमोस्ट सरासरी 5 ते 30% रुग्ण दगावू शकतात जर त्यांना वेळेत ट्रीटमेंट मिळाली नाही तर आणि ते प्रिव्हेंटेबल आहे, राईट? आपण ते थांबवू शकतो जर का तशी काळजी घेतली तर. सर, अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल? कारण का विषय प्राणी आणि माणूस यांचं खूप जिव्हाळ्याचं नातं आहे, पण होणारे आजार सुद्धा तितकेच गंभीर आहेत. त्यामुळे विषय जरी मोठा असला तरी आपल्याला घड्याळ खुणावतोय. त्यामुळे अगदी थोडक्यात सर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या भारतातली जी परिस्थिती पाहता, आपण कोणताही रोग झाला की डॉक्टरकडे जातो आणि मला वाटतं टेम्परेचर आलं किंवा ताप आलाय, वॉमिशन झाली आहे, वोकारी झाली आहे, काय असं XYZ, पण त्याची हिस्ट्री आपण खूप कमी सांगतो. नंबर 1. आपल्या इथे जे दुसरी एक मुद्दा मला महत्वाचा मांडायचा आहे की जे संशोधन चालतं ते एक व्हेटरनरी म्हणजे अॅनिमल सायन्सचं वेगळीकडे चालतं, ह्युमन सायन्सचं वेगळीकडे चालतं, एन्व्हायरमेंटल सायन्सचं वेगळं चालतं. त्याची सांगड जर घातली तर हे जे आपण आज चर्चा केली याच्यातले बरेचसे प्रश्न आपण सोडवू शकतो. बरं. कारण काय की हायजीन, एन्व्हायरमेंटल हायजीन म्हणजे गोठा साफसफाई ठेवणं, कीटक वगैरे नको, पशुपक्ष्यांचे तिथे जास्त वावर नको, हे एन्व्हायरमेंटमध्ये झालं. तुम्ही डेड ॲनिमलची विल्हेवाट लावायची, ते एन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशनमध्ये येतं. माणसांचं आणि जनावरांचा जो सामूहिक अभ्यास आहे की एखादा पेशंट ऍडमिट झाला तर त्याची हिस्ट्री हा कोणत्या ॲनिमलच्या कॉन्टॅक्टमध्ये आला का, तर या सगळ्याची गरज आज आपल्यासारख्या विकसनशील देशाला आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जर आपण कोलॅबोरेटिव्ह रिसर्च बिटवीन व्हेटरनरी, मेडिकल अँड एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट म्हणजे पशुवैद्यकीय, वैद्यकीय अशी सगळी एकंदरीत सामूहिक अभ्यास करून आपण नक्कीच प्राण्यांपासून होणारे आजार आणि इतर अनेक संसर्गजन्य आजार टाळू शकतो. सर, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही दोघांनीही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दोघांचेही सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.